नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्र नारायण आपलं स्वागत करतोय माझ्या माय अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या इंग्लिश पेपर अनालिसिसच्या लेक्चर सिरीज मध्ये 2017ला जो राज्यसेवेचा पेपर कंडक्ट करण्यात आला होता मराठी इंग्रजीचा, त्यापैकी इंग्रजी पेपरचा अनालिसिस जो आहे तो आजच्या भागात आपण बघणार आहे. तर वळूया आपण या पेपर अनालिसिसच्या भागाकडे. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जो विचारला होता तो प्रश्न असा आहे, द सन रायजेस इन द ईस्ट, which of the following sentence is or sentences are correct indirect narration of the above sentence. आता हे वरचं वाक्य दिलेलं आहे, यापैकी आता हे यांनी सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस विचारलाय, पण ऍक्च्युली एकच सेंटेन्स आहे कारण पर्यायामध्ये एकच निवडता येईल आपल्याला, अधिक नाही. तर यांनी हे सेंटेन्स दिलेलं आहे. आता मी इनडायरेक्ट नॅरेशन बद्दल काय बोललेलो आहे, तर इनडायरेक्ट नॅरेशन बद्दल मी बोललेलो आहे की बघा, या इनडायरेक्ट नॅरेशन म्हणजेच काय, तर इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये एखादं सेंटेन्स ज्या वेळेला घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा पैलूंकडे लक्ष द्यावं लागतं. तर जसं की हे वाक्य दिलेलं आहे, ही सेड द सन रायजेस इन द ईस्ट. आपल्या लक्षात येईल की सूर्य जो आहे तर तो म्हटलं की सूर्य पूर्वेला उगवतो. आता त्याला म्हटलं म्हणून सूर्य पूर्वेला उगवतो का? नाही, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. काय आहे आपलं? हे आहे युनिव्हर्सल ट्रूथ, किंवा याला म्हणू आपण युनिव्हर्सल ट्रूथ, किंवा याला परमनंट ट्रूथ सुद्धा म्हणू शकतो आपण. परमनंट ट्रूथ हे काय आहे? आपलं परमनंट ट्रूथ आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेला डायरेक्ट स्पीच मधील जे रिपोर्टेड स्पीच असते, डायरेक्ट स्पीच मधील जे रिपोर्टेड स्पीच असते, हे रिपोर्टेड स्पीच आपल्याला जर युनिव्हर्सल ट्रूथ दाखवत असेल, युनिव्हर्सल ट्रूथ दाखवत असेल, तर त्याला इनडायरेक्ट मध्ये आणताना त्याच्या टेन्स मध्ये नो चेंज इन टेन्स, नो चेंज इन टेन्स म्हणजे त्याच्या कुठल्याही टेन्स मध्ये आपल्याला बदल करावा लागत नाही. परमनंट ट्रूथ नेहमी सिंपल प्रेझेंट मध्ये दाखवलं जातं, आणि त्यामुळे त्याला डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये आणताना सुद्धा त्याच्या टेन्स मध्ये कुठलाही बदल होणार नाही, ते जसंच्या तसं येईल. इथं आपल्याला काय होईल, ही सेडचं टोल्ड होणार आहे का? बघा, ही टोल्ड मी, ओके फाईन, काय हरकत नाही, ही टोल्ड मी. इथं ऍक्च्युली काय आहे, इथं सेट जरी ठेवलं असतं तरी चाललं असतं, परंतु इथं त्यांनी अज्युम केलेला आहे. काय अज्युम केलेला आहे? इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ते स्वतःला अज्युम केलेलं आहे. काही हरकत नाही, ही टोल्ड मी. काय सांगितलंय त्यांनी? दॅट द सन रायजेस इन द ईस्ट. ही सन दॅट काय सांगितलं? द सन रायजेस इन द ईस्ट. तसंच्या तसं वाक्य आहे बघा हे. परंतु दुसरं बघा, द सन रोज, इथं जो टेन्स आहे तो बदलला. इथं हा रोज जो आहे हा काय झालेला आहे? V2, आणि आपल्याला कोणता टेन्स दाखवतोय? सिंपल पास्ट. आणि मी आताच सांगितलेलं आहे याचा टेन्स बदलणार नाही. वाक्याच्या शर्यतीतून, उत्तराच्या शर्यतीतून नंबर पर्याय. दुसरा, द सन रायजेस इन द ईस्ट. आता हे वाक्य बरोबर आहे, इथून तर इथपर्यंत हे बरोबर आहे, पण हे चुकलं ना. हे जे आहे, जर रिपोर्टिंग क्लॉज मधील वर्ब, एक लक्षात घ्या, रिपोर्टिंग क्लॉज मधील वर्ब हा पास्ट टेन्स मध्ये असेल तर इकडे त्याचं प्रेझेंट टेन्स मध्ये रूपांतर करता येऊ शकत नाही, त्याला पास्ट टेन्स मध्येच ठेवावं लागतं. परंतु याला सेडला आपण ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीच मध्ये आणतोय त्यावेळेला त्याला प्रेझेंट मध्ये करतोय, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट, ही टेल्स मी दॅट द सन रोज इन द ईस्ट. हे तर चुकलंय, हे तर चुकलंय. त्याचबरोबर दॅट द सन रोज इन द ईस्ट हे सुद्धा चुकलंय, कारण सन सोबत इथं वर्बचा सेकंड फॉर्म आलेला आहे, जो अगेन आपल्याला काय दाखवते? सिंपल पास्ट टेन्स. म्हणून उत्तर काय आहे? हे सुद्धा चुकलंय. पर्याय क्रमांक 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं काय आहे? उत्तर आहे. चला बघूया नेक्स्ट प्रश्न. तर नेक्स्ट प्रश्न आहे, his enthusiasm is starting to the rest of us. Rub off with, rub off along. इथं फ्रेझल वर्ब वापरलेली आहे, रब ऑफ. ठीक आहे.
तर इथं काय येणार आहे, रब ऑफ ऑन म्हणजे काय, प्रभावित करणे किंवा हे ज्या वेळेला म्हटलं जातं हिज एन्थुसियाझम इज स्टार्टिंग टू रब ऑफ ऑन द रेस्ट ऑफ अस, म्हणजे आमच्यावर प्रभाव पडतोय, म्हणजे इनडायरेक्टली आम्ही त्याला अनुसरतोय, हा त्याचा अर्थ होतोय. आणि या रब ऑफ सोबत जो प्रेपोजिशन वापरलं जाईल याच्यासोबत आणखी ते दुसरं प्रेपोजिशन ते ऑनच येतं, हे विथ अलॉंग किंवा थ्रू येत नाही आणि याचा काही अर्थ सुद्धा होत नाही यांना याच्यासोबत लावल्यानंतर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. तर महत्वाचं आहे तुम्हाला ही फ्रेजल वर्ब सांगितली तर रब पासून ज्या ज्या फ्रेजल वर्ब्स तयार होतात मग त्याच्यामध्ये रब अलॉंग असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर ही रब ऑफ झालेली आहे किंवा याच्या व्यतिरिक्त रब आउट असेल, हे अशा प्रकारच्या ज्या ज्या फ्रेजल वर्ब्स तयार होतात ह्या फ्रेजल वर्ब्स तुम्ही स्वतः करणे गरजेचं आहे, ठीक आहे. अदरवाईज माझं जे व्होकॅबलरीचं लेक्चर होणार आहे त्याच्यात मी हा सर्वच्या सर्व पार्ट जो आहे तो घेणार आहे. मी ते लेक्चर्स जर व्यवस्थित बघितले तर हा पार्ट मी तिथं कव्हर करेल. चला बघूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे, नेक्स्ट प्रश्न आहे हे इथं मिनिंग दिलेलं आहे. रब ऑफ ऑनचा अर्थ होतो बी ट्रान्सफर्ड बाय कॉन्ट्रॅक्ट ऑर असोसिएशन, एखाद्याच्या संगतीत राहिल्यानं जे काही गुण आपल्याला त्याच्याकडनं भेटतात त्याला आपण म्हणतो रब ऑफ ऑन. काय म्हणतो आपण, रब ऑफ ऑन, ठीक आहे. नेक्स्ट वन, जसं की आपण आपल्या आईवडिलाच्या संगतीत राहतो त्यामुळे यश त्यांची क्वालिटीज त्यांची गुण आपल्यात रब ऑफ ऑन होत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चला बोलूया नेक्स्ट त्याच्यावरती. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. इज डिझायरस फॉर गोइंग अब्रॉड, is desirous for going abroad, is desirous to go abroad, is desirous of going abroad. एक लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे नॉन फायनाइट वर्बचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेपोजिशन प्लस बी4 वापरला जातो. प्रेपोजिशन प्लस बी4 म्हणजेच काय, तर हे आहे चिरण. लक्षात घ्या हा जो डिझायरस शब्द आहे याच्यासोबत जे प्रेपोजिशन येतं ते असतं ऑफ, आणि ऑफच्या नंतर म्हणजे एक लक्षात घ्या वाक्यात याच्या अगोदरच्या पेपर अनालिसिस मध्ये सुद्धा मी बोललेलो आहे, वाक्यात कुठलंही प्रेपोजिशन असेल लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि याच्यानंतर जर वर्ब येत असेल तर हा वर्ब आपल्याला काय लागतो, V4 पाहिजे. मी थोडक्यात म्हणेल याच्यानंतर जर वर्ब आला हा वर्ब काय असला पाहिजे, तर हा V4 असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. इथं प्रेपोजिशन जे आहे ते टू व्यतिरिक्त असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, टू असलं नाही पाहिजे. काही ठिकाणी एक्सेप्शनल ठिकाणी 2 प्लस V4 येते, तो भाग मी तुम्हाला मागच्या एका लेक्चर मध्ये जो आहे तो समजून सांगितलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्ही ही लेक्चर सिरीज पाहताना कंटिन्युअस लेक्चर जे आहेत ते बघणे गरजेचं आहे. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये काय शिकवलेलं आहे त्याला धरून काही गोष्टी या लेक्चर मध्ये सुद्धा मी सांगत असतो. पण काय होतं की आपल्याला थोडा वेळ वाचतो, ठीक आहे. मी काय सांगितलेलं आहे, डिझायर सोबत जे प्रेपोजिशन येतं ते ऑफ असतं, आणि कुठल्याही प्रेपोजिशन नंतर ज्या वेळेला दुसरा वर्ब येतो तो आपल्याला आयएनजी स्वरूपात लागतो, म्हणजे त्याच्यानंतर येणारा वर्ब आपल्याला कोणत्या स्वरूपात लागतो, तर आयएनजी स्वरूपात लागतो. म्हणून कुठं दिलेला आहे, ओनली सी, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. चला बघूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस. मग याच्यामध्ये हे सेंटेन्सेस दिलेले आहे. इज अन ऑथर यू विल नॉट हॅव रीड. हा एक क्लॉज आहे. दुसरा आय मस्ट पोस्ट द लेटर, आय हॅव जस्ट रिटन, हा एक क्लॉज आहे. आणि शेवटच्या याच्यात आहे दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. असे 3 क्लॉज आहे. आता यांनी विचारलेला आपल्याला डायरेक्टली विचारलेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज सांगा. ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 कंडिशन असतात. पहिली गोष्ट मेन क्लॉज मध्ये जे काही नाउन किंवा प्रोनाउन असतं त्याच्याबद्दल बोललं जात आहे, त्याला विच ने प्रश्न विचारल्यानंतर आन्सर मध्ये काय यायला पाहिजे, तर क्लॉज यायला पाहिजे. ही पहिली. दुसरी गोष्ट
ठीक आहे, हे त्याचं काय यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे. मग आता हे जर उत्तर येत असेल तर तो काय असेल आपला 100% ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल, एवढं लक्षात. आता इथं मेन क्लॉज कोणता आहे, तर शी इज अन ऑथर. मग इथं नाऊन काय आहे, याला विचारा प्रश्न. विच ऑथर शी इज. ठीक आहे, कोणती ऑथर आहे ती, तर जी तू वाचली नसेल. म्हणजे हा ए, जिथं जिथं ए असेल ते आपलं उत्तर. हे असू शकतं, हे नाही. दुसरं, आय आय मस्ट पोस्ट द लेटर आय हॅव जस्ट रिटन. विच लेटर, कोणतं लेटर मी पोस्ट करायला पाहिजे, आय हॅव जस्ट रिटन, जे मी आताच लिहिलं. म्हणजे हा सुद्धा जो भाग आहे, म्हणजे हा तर आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज होताच. त्याचबरोबर हा सुद्धा काय होतोय मग आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज होतोय, कारण विच न प्रश्न विचारल्यानंतर इथं सुद्धा उत्तर येतंय. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच काय, मेन क्लॉज मधील नाऊनला किंवा नाऊनच्या विषयी जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. या लेटर बद्दल माहिती आहे की ते मी आताच लिहिलेलं आहे, इथं ऑथर बद्दल माहिती आहे की बाबा ज्याला मी अजून वाचलेलं नाहीये, पण दोन्हीही आपले ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. म्हणजे जिथं ए आणि बी असेल ते आपलं उत्तर. इथं आहे का, नाही. तीन ठिकाणी आहे, ए बी सी, ए बी. आता ते रिसीव्ह इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन, या प्रश्नाला थोडंसं आपण व्यवस्थित बघूया. आता हा क्लॉज आहे नाऊन क्लॉज. तुम्ही म्हणाल आता याला विचने प्रश्न विचारल्यानंतर तो उत्तर येतं, विच इन्फॉर्मेशन डिड दे रिसीव्ह दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. पण नाऊन क्लॉजचा एक टाईप आहे, समजून घ्या, हे महत्वाचं आहे. नाऊन क्लॉज समजून घेताना, नाऊन क्लॉज इन अपोजिशन काय असतं याच्यामध्ये एक नाऊन क्लॉज दिलेला असतो आणि या नाऊन क्लॉजच्या अगोदरच जो मेन क्लॉज असतो, या मेन क्लॉज मधील जे काही नाऊन असेल त्या नाऊनला जिकडे पुढे याच्यामध्ये काय केलं जातं, डिस्क्राईब केलं जातं. ठीक आहे, मग आता दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन, व्हॉट इन्फॉर्मेशन डिड दे रिसिव्ह, कोणती इन्फॉर्मेशन आहे. इथं इन्फॉर्मेशन बद्दल माहिती नाही की ती इन्फॉर्मेशन कशी आहे. काय सांगितलंय की ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय असतं की मेन क्लॉज मध्ये मी ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो, लक्षात घ्या महत्वाचं आहे, मी ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो त्यावेळेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे मी काय सांगितलेलं आहे की नाऊन, मेन क्लॉज मधील नाऊन विषयी अधिक माहिती देणारा जो क्लॉज असेल त्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. परंतु इथं या वाक्यात आपल्याला दिसतंय की इन्फॉर्मेशन बद्दल कुठलीच माहिती नाही सांगितलेली आहे. ठीक आहे, की ती इन्फॉर्मेशन कशी आहे, ऍक्च्युली इन्फॉर्मेशनच दिलेली आहे की त्यांची कार चोरलेली आहे. इन्फॉर्मेशन काय आहे, कोणती आहे नाही, कोणती इन्फॉर्मेशन नाही, काय इन्फॉर्मेशन आहे, त्यांची कार चोरली. म्हणजे हेच नाऊन जे आहे हे इकडे पुढे काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेला आहे. म्हणून हा जो क्लॉज आहे तो नाऊन क्लॉज इन अपोजिशन आहे, नाऊन क्लॉज आहे. म्हणजे जिथं सी असेल ते आपलं उत्तर असणार नाही. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, which of the sentences is or are correct? Our water meter is 1 meter. पहिलंच करेक्ट आहे. हा जो प्रश्न आहे हा फार मजेशीर प्रश्न आहे. हा मीटर या शब्दावरती विचारलेला ट्रिकी आहे. मीटर असंही स्पेल केलं जाते आणि मीटर असंही स्पेल केलं जाते. लक्षात घ्या, मीटरचं स्पेलिंग लिहिण्याचे 2 प्रकार. मीटर जे युनिट्स ऑफ मेजरमेंट आहे मी त्याच्याबद्दल बोलतो, त्याला 2 प्रकारात लिहिलं जाऊ शकतं. एक असंही लिहिलं जातं आणि एक असंही लिहिलं जातं. मग याच्यामध्ये फरक काय आहे, हे अमेरिकन स्पेलिंग आहे. दोन्ही स्पेलिंग आपल्याला हे अमेरिकन आहे, हे स्पेलिंग जे आहे ते ब्रिटिश स्पेलिंग आहे. ठीक आहे,
युनिट्स ऑफ मेजरमेंट म्हटल्याने ज्यावेळेला आपण युनिट्स ऑफ मेजरमेंट म्हणतो त्यावेळेला ब्रिटिश इंग्लिश मध्ये हे वापरलं जातं, त्यामुळे याला आपल्या इथं करेक्ट समजलं जातं. ते लिहिलेलं कुठं आहे तर हे इथंच लिहिलेलं आहे, इज 1 मीटर. 1 मीटर 1 मीटर. अवर मीटर इज 1 मीटर. किती मीटर? 1 मीटर. म्हणजे ही युनिट ऑफ मेजरमेंट आहे. आणि युनिट ऑफ मेजरमेंट ज्या वेळेला वाक्यात असेल त्यावेळेला हे असं लिहिलं पाहिजे, कारण ते ब्रिटिश स्पेलिंग आहे. हे बरोबर आहे. दुसरीकडे कुठं दिसतंय का? नाही, दुसरीकडे कुठंच दिसत नाही, त्यामुळे हेच आपलं काय आहे, उत्तर आहे. आणि वॉटर मीटर, घरचं मीटर, त्याचं स्पेलिंग हे असं लिहिलं जातं, हे आपल्याला माहित असलं पाहिजे, एवढं लक्षात. ठीक आहे. परत कोणाला काही प्रश्न असेल तर बघा, तुमचे प्रश्न तुम्ही मांडत चला, लिहून ठेवत चला, आणि शेवटी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न मी पोस्ट करू शकता. चला बघूया नेक्स्ट याच्यावरती. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, आता हे ओनली एक उत्तर दिलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये, म्हणून पहिलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, which one of the following phrases means regicide. आता इथं ह्या फ्रेजेस दिलेल्या आहेत आणि याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे की याच्यामधला रेजिसाइड हा अर्थ कशाचा होते तो सांगा. तर त्याला थोडस आपण बघणार आहोत. तर इथं बघून घ्या रेजिसाइडचा मीनिंग. आता मर्डर ऑफ मदर काय होते, तर मर्डर ऑफ मदर म्हणजे त्याला मॅट्रिसाइड म्हणतात. काय म्हणतात त्याला? याला मॅट्रिसाइड. मर्डर ऑफ फादर याला मॅट्रिसाइड म्हणतात. मर्डर ऑफ किंग याला रेजिसाइड म्हणतात. आणि मर्डर ऑफ ब्रदर जो आहे याच्यासाठी एक वेगळा शब्द वापरला जातो, फ्रॅट्रिसाइड. काय वापरला जातो? फ्रॅट्रिसाइड. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय? भावाचा खून. तर हे अशा प्रकारचे जे शब्द असतात, म्हणून या रेजिसाइड म्हणजे आपल्याला काय विचारलेलं मीन्स रेजिसाइड म्हणजे काय, तर मी सांगितलेलं आहे मर्डर ऑफ किंग म्हणजे रेजिसाइड. कुठं दिलेलं आहे? ओनली सी मध्ये, म्हणून पर्याय सी जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे. इथे हे जे शब्द तुम्हाला सांगितले आहेत स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या, चालेल. पण हे शब्द महत्वाचे आहेत, आपल्याला माहित असले पाहिजे. याच्यामध्ये काही गॅमीचे शब्द असतात, हे गॅमीचे शब्द माहित असले पाहिजे, हे साईडचे शब्द माहित असले पाहिजे, सफिक्स साईड ज्याला लागलेलं असतं, हे महत्वाचे शब्द आहेत. फोबियाचे शब्द माहित असले पाहिजे. ठीक आहे. हे शब्द याच्यावरती वारंवार आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, हे आपल्या लक्षात येतं. मग आपल्याला दिसते रेजिसाइड म्हणजे काय आहे, का राजाचा किंवा राणीचा हत्या जी असते त्याला रेजिसाइड म्हटलं जातं. पॅट्रिसाइड वडिलांचा खून, पॅट्रिसाइड भावाचा खून, मॅट्रिसाइड आईचा खून, सोरोसाइड इथं सिस्टरचा खून, ऑक्झोरासाइड बायकोचा खून. ठीक आहे. जेनोसाइड मर्डर ऑफ रेस शब्द दिलेले आहेत, महत्वाचे शब्द आहेत. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. शी रीड द डॉक्युमेंट क्विकली while having टी. आता बघा, शी रीड द डॉक्युमेंट क्विकली while having टी, तर याचं उत्तर येणार आहे रॅन थ्रू. काय येणार आहे याचं? रॅन थ्रू हे उत्तर येणार आहे. त्या ज्या फ्रेजल वर्ब्स असतात जसं रॅन डाऊन, टू हिट समवन बाय व्हेइकल, ते एखाद्याला ऍक्सिडेंट ग्रॅज्युअली रिड्यूस साईज, किंवा एखाद्या गोष्टीची साईज कमी करणे, किंवा एखाद्या गोष्टीचा किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे असतात ना, जसं की आपलं मोबाईलची बॅटरी जी आहे कधी कधी जशी जशी कमी होत जाते त्यावेळेला आपण काय म्हणतोय, आपण म्हणतो की माझी बॅटरी जी आहे ती कमी होत आहे, म्हणजे काय म्हणतो, इट इज रनिंग डाऊन. ते कमी होत आहे, टाइम इज रनिंग डाऊन म्हणजे वेळ जातोय, निघून जातोय, कमी होतोय, तर या अर्थाने. ठीक आहे. तर या अर्थाने, किंवा टू हिट समवन बाय द व्हेइकल अँड किल. ठीक आहे. एखाद्याला आपल्या वाहनाने धडकी देणे आणि मारून टाकणे किंवा मारणे, त्याच्यासाठी रॅन डाऊन केलं जाते. चिरडणे याला काय म्हणू शकतो आपण? चिरडणे याला, चिरडणे. ठीक आहे. रॅन थ्रू, टू गो थ्रू समथिंग क्विकली, एखाद्या गोष्टी थ्रू पटकन जाणे, वाचन, त्याच्यासाठी वापरला जातो. रॅन अक्रॉस याचा अर्थ होतो कम अक्रॉस, कम अक्रॉस सारखा अर्थ होतो याचा. काय होतो? कम अक्रॉस, अचानक एखाद्याला भेटणे, कम अक्रॉस. रॅन अप टू रन वेअर अ पर्सन इज, एखाद्याच्या पाठीमागे धावत जाणे. आय रॅन अप टू माय फ्रेंड अँड हिट हिम ऑन द बॅक, मी माझ्या मित्राच्या मागे धावत गेलो, लगेच त्याच्या पाठीवरती धप्पा मारला. अशा प्रकारचे ह्या रॅन चालू होणाऱ्या किंवा बनणाऱ्या ज्या फ्रेझल वर्ब्स आहेत ह्या सुद्धा आपण अभ्यासणे काय आहे, गरजेचं आहे. तुझा आहे कव्हर युअर हेड प्रॉपरली, लेस्ट यू, हा शब्द आहे लेस्ट. बघा, लेस्ट शब्दाबद्दल लक्षात ठेवा, याच्यासोबत जर कुठला मॉडल ऑफ ऑक्झिलरी वर्ब आला तर तो शूडच आहे. दुसरी गोष्ट, या लेस्ट सोबत
कधीच कुठलाही नॉट, नो, नेवर असे नेगेटिव्ह शब्द वापरल्या जात नाहीत. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. असे शब्द या लेस्ट शब्द सोबत वापरायचे नाही. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट एक्सप्रेशन टू फिल इन द ब्लँक. ही सेड इट विथ हिज टंग इन चीक. याचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे? टंग इन चीक. एवढं लक्षात घ्या. तर ही सेड इट विथ हिज टंग इन चीक म्हणजे गमतीशीरपणे म्हणणे किंवा जे म्हटले ते फक्त जो काही या अर्थाने. टंग इन चीक हे इडियम आहे, लक्षात घ्या. इडियम लक्षात असेल तर हे कळलं, नसेल तर नाही. टंग ऑन इन चीक नाही, या इडियम्स नाही, ती एकच इडियम आहे आणि म्हणून ती इथं फिट बसणार. ही सेड इट विथ हिज टंग इन चीक. नेक्स्ट वन, identify the correct sentences or a sentence. Identify the correct sentence त्यांनी लिहिताना असं लिहायला पाहिजे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इज नाही येणार. ठीक आहे. इफ आय हॅड टाइम आय शुड हॅव विजिटेड द एक्झिबिशन. येस, इफ आय हॅड टाइम आय शुड विजिट द एक्झिबिशन असं पाहिजे. आय शुड हॅव येणार नाही. कंडिशनल क्लॉज बद्दल या अगोदर बरेचदा बोललेलो आहे की कंडिशनल क्लॉज इकडे जर सिंपल पास्ट मध्ये असेल तर याच्यानंतर येणारा जो मेन क्लॉज असतो त्या मेन क्लॉज मध्ये वुड, शुड, कुड असे एक्सप्रेशन येतील. शुड, कुड असे एक्सप्रेशन येतील. ठीक आहे. आणि इकडे जर पास्ट परफेक्ट असेल तर मात्र या वरील एक्सप्रेशन सोबत या वरील एक्सप्रेशनच्या नंतर म्हणजे हे जसेच्या तसे आणि मग याच्यानंतर हॅव येणार आहे. म्हणजे वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव हे बोललेलो आहे. मग इथं फक्त हॅव आहे, मग इथं शुड हॅव येईल का? नाही. ते जिथं जिथं ए आहे ते उत्तर असणार नाही. हे उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेलं आहे. If there was a rush of orders, we had to work overtime. ठीक आहे. हे जनरल ट्रूथची गोष्ट आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. पाच मधलं जरी असेल जनरल ट्रूथ आहे. आणि ज्या वेळेला वाक्य जनरल ट्रूथचं असतं, एक लक्षात घ्या, महत्वाचं इथं सांगतोय मी. वाक्य ज्या वेळेला कंडिशनल सेंटेन्स मध्ये कंडिशनल सेंटेन्स मध्ये तर जनरल ट्रूथ दाखवलेला आहे. तर या जनरल ट्रूथचा जो टेन्स असेल, जो टेन्स इकडे असेल तोच टेन्स इकडे मेन क्लॉज मध्ये येईल. इथं जो काही मेन क्लॉज असेल त्या क्लॉज मध्ये सेम टेन्स सेम टेन्स इकडे सुद्धा येईल. येस, सेम टेन्स हा जो टेन्स आहे तो इकडे येईल. एवढं लक्षात काय. हा जो टेन्स असेल इकडला जो टेन्स आहे, हा जो टेन्स असेल हाच टेन्स इकडे काय होणार आहे? रिपीट होणार आहे. मग इथं सिंपल पास्ट आहे आणि इथं सुद्धा सिंपल पास्ट आहे म्हणून हे बरोबर आहे. जिथं बी असेल ते उत्तर, जिथं नसेल ते उत्तर नाही. म्हणजे इथं नाही आणि इथं आहे. शेवटचं बघूया. इफ आय वर अ मिलेनियर आय वुड गिव्ह यू जनरसली टू गुड कॉजेस. ठीक आहे. मग हे वाक्य सब्जेक्टिव्ह मूडचं आहे. सब्जेक्टिव्ह मूडच्या वाक्यात एक लक्षात घ्यायचं आहे, कंडिशनल क्लॉज मध्ये येणारा वर्ब नेहमी वेअर असतो आणि याच्यानंतर जे मेन क्लॉज येतो त्याच्यामध्ये जो वर्ब वापरला जातो तो असतो वुड. त्याच्यामध्ये जे मॉडल ऑक्सिलरी वर्ब वापरलं जातं ते असतं वुड. आणि हे इथं दिलेलं आहे म्हणून हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ जिथं बी सोबत सी असेल ते उत्तर असेल. इथं नाही, इथं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न मध्ये चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. इट वॉज अ चॉईस. द प्रोसिडिंग्स आर कव्हर. प्रोसिडिंग्स म्हणजे काय? हे ज्युडिशियल असतं. ज्युडिशियल प्रोसिडिंग्स असतात. मग तिथं काय येणार आहे? ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. आणि इट वॉज अ ज्युडिशियस चॉईस. ज्युडिशियल आणि ज्युडिशियस यायला पाहिजे. ठीक आहे. हे ज्या वेळेला कोर्टाच्या प्रोसिडिंग्स बद्दल बोलतो तर प्रोसिडिंग्स ज्युडिशियस नसतात. ठीक आहे. तर प्रोसिडिंग कशा असतात? ज्युडिशियल असतात. पण चॉईस मात्र कशी असू शकते? ज्युडिशियस असू शकते. एवढं आपल्याला लक्षात घ्यावं. इथं ज्युडिशियसचा अर्थ काय होतो? तर ज्युडिशियसचा अर्थ होतो शहाणपणाचे. काय अर्थ होतो इथं? शहाणपणाचे अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यावं. ठीक आहे. आणि ज्युडिशियल म्हणजे काय? हे न्यायाधीशासंबंधी असते.
न्यायाधीशा संबंधित गोष्टीसाठी आपण काय वापरतो? ज्युडिशियल वापरतो. ज्युडिशियल, ठीक आहे. तर न्यायाधीशासंबंधी किंवा न्यायालयासंबंधी हे शहाणपणाचं, इट वॉज ज्युडिशियस चॉईस, हुशारीची चतुराईची चॉईस म्हणू शकतो, शहाणपणाची चॉईस आवड म्हणू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने आपण ज्युडिशियसला वापरू शकतो. आणि हा ज्युडिशियल मात्र न्यायालयाच्या संबंधित, न्यायाधीशाच्या संबंधित वापरला जातो. जेवढा आपल्याला ज्युडिशियस प्रोसिडिंग्स नसते एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, द वर्क इज टू ऑल फिनिश्ड. आता हे इडियम्स आहे. काय आहे याचं असतं, द वर्क इज टू ऑल इंटेन्ट्स अँड पर्पजेस फिनिश्ड. हे फ्रेजच आहे, माहित असले पाहिजे. ठीक आहे. द वर्क इज टू ऑल इंटेन्ट्स अँड पर्पजेस फिनिश्ड. हे याचं काय असणार आहे उत्तर? हे पर्याय क्रमांक 1 असेल. कारण the work is to all intents and purposes finished. याचा अर्थ होते to all intents and purposes. अर्थ काय होतो याचा, तोही समजून घेणे महत्वाचं आहे. in all important respects. अर्थ होय in all important respects. ठीक आहे. आणि ही म्हण आहे, त्यामुळे आपल्याला मी माहित असतील इंटेन्सिटी आणि पर्पज नाही आहे, इंटेंट आणि पर्पज ही म्हण नाही आहे, इंटेन्शन आणि पर्पजेस सुद्धा नाही आहे. म्हणून तिन्ही ऑप्शन्स उत्तराच्या शर्यतीतून बाद होतील. नेक्स्ट त्याच्यावरती, he has lost none of his political touch. That means expertise. त्याची जी एक्सपर्टीज आहे ती अजून काही गेलेली नाही, पॉलिटिकल एक्सपर्टीज. हे याचा अर्थ आहे. नेक्स्ट वन म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, he proved his by facing the situation with supreme tact and confidence. इथं दिलेले आहे मेटल 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 मेटल, हे स्पेलिंगच नाही, ते चुकलेले आहे. उरले दोन आपल्याकडे, हे मेटल आणि हे मेटल. हे होते, याचा अर्थ होते धाडस, आणि ह्याचा अर्थ होते धातू. ठीक आहे. हे काय आहे, हे एका प्रकारचं काय आहे, सबस्टन्स आहे. काय आहे हे, सबस्टन्स साठी हा मेटल वापरतात. हा मेटल कशासाठी, धाडससाठी, डेअरिंगसाठी. ठीक आहे. he proved his किंवा ability, ज्याला he proved his ability by facing the situation with supreme tact and confidence. मग only A इथं असेल ते उत्तर असतं, पहिल्या नंबर मध्येच दिलेलं आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन जे आहे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्लीज कीप दिस इन्फॉर्मेशन अंडर युअर हॅट. अंडर युअर हॅटचा अर्थ होतो सिक्रेट. काय अर्थ होतो याचा, सिक्रेट. कुठं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं काय असणार आहे, उत्तर असणार. नेक्स्ट वन जे आहे, द सफ्रेज वॉज क्लिअरली फॉर चेंज. हा याचा अर्थ होते वोट, काय होते, मताधिकार. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे याचं उत्तर आहे. हे पेन, इनकन्व्हिनियन्स किंवा एफर्ट असणार नाही. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, असुविधा, एफर्ट, मेहनत. पेन काय होते, पेनचा अर्थ तर दुःख किंवा दुखणे, ज्याला आपण म्हणून काय म्हणू शकतो आपण याला, दुखणे, पेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. असे काही वर्ड दिलेले आहेत. ही इज फास्ट टॉकर, आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, मुस्लिम फास्ट ड्युरिंग द रमजान, शी ड्रोन फास्ट. असे वाक्य दिलेले आहेत 4. आणि तिथं बघा प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्यात फास्ट हा शब्द वापरलेला आहे, आणि याचे पार्ट ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचे आहेत. ही इज अ फास्ट टॉक, बोलणार. टॉकर काय आहे, नाउन. कसा बोलतो, फास्ट. नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्याला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह. कुठं दिलेला आहे ऍडजेक्टिव्ह, पहिल्या क्रमांकावर. इथं दिलेला आहे, इथं दिलेला आहे, इथं दिलेला आहे. हे उत्तर असेल का 2 नंबर, नाही. दुसरं, आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, एकच शब्द आहे. आणि कोणत्याही शब्दापुढे, समजा इकडे आर्टिकल आहे आणि इकडून एकच वर्ड आहे, याचा अर्थ 100% हे वर्ड काय आहे, नाउन आहे. एकच शब्द आहे इकडून दिलेला.
एकच वर्ड आहे, एकच वर्ड आहे, ते 100% नाव नसतं. मग हे दुसरं नाव नाही, कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे नाव, इथं दिलेलं आहे, इथं नाही. आणि हा पर्याय पहिला घराच्या शर्यतीतून बाद होतोय. उरतोय कोणता आपल्याकडे? बघा महत्वाचं आहे हे जे सांगतोय, समजून घ्या सर्वांनी. तर इथं नाव तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे दोन पैकी एक उत्तर असणार आहे. मुस्लिम फास्ट ड्युरिंग द रमजान. मुस्लिम उपवास करतात रमजान या पवित्र महिन्यात. उपवास करणे इथं काय म्हणून आलेला आहे? इथं आलेला आहे हे उपवास, ठीक आहे. इथं आलेला आहे उपवास करणे, उपवास करणे, उपवास करणे ऍक्शन आहे. मग काय आहे? वर्ब. इथं वर्ब आहे, वर्ब आहे. मग 3 नंबरला का आपला वर्ब आलेला आहे, त्यामुळे हे उत्तर आहे, हे असणार नाही. आणि 4 नंबर मध्ये तिनं ड्रो केलं. ड्रो म्हणजे काय? चालवणे. काय त्याचा अर्थ? चालवणे. कसं चालवले ते? कशी चालवलं तिनं? ते कार चालवणे, 4 चाकी गाडी चालवण्यासाठी ड्राईव्ह हा वर्ब वापरला जातो. कसं चालवलंय? वर्ब बद्दल इन्फॉर्मेशन देतो म्हणून फर्स्ट ऍडव्हर्ब आहे, ते ऍडव्हर्ब आले म्हणून पर्याय 3 जे आहे याचं सॉरी हे काय असणार आहे? उत्तर असणार. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. आय एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट. बरं, आय एंटर्ड करेक्ट. At the same time the train was come to a stop. Was come पॅसिव्ह नाही, हे वाक्य ऍक्टिव्ह आहे. चुकलं. त्यामुळे जिथं ए ते उत्तर, जिथं बी ते उत्तर असणार नाही. इथं नाही उरलेलं आहे ए ओनली. ए इज करेक्ट. आय लुक्ड आउट, I looked out of the window and everyone were asking who had pulled the chain. Everywhere वर नाही, इथं पाहिजे होतं was, म्हणून हे वाक्य सुद्धा चुकलेलं आहे. I looked out of the window and everyone was asking who had pulled the chain. आता हे बरोबर आहे, हे का चुकलं हे मी सांगितलेलं आहे. कारण हे was come हे कशाचं सेंटेन्स आहे? पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. काय आहे? पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, ठीक आहे. आणि म्हणजे हे कन्स्ट्रक्शन आपल्याला पॅसिव्ह दाखवते. ऍट द सेम टाइम द ट्रेन वॉज स्टॉप पाहिजे, बट द ट्रेन वॉज कम टू अ स्टॉप नाही, ठीक आहे, हे येणार नाही. हे कन्स्ट्रक्शनच चुकीचं आहे. म्हणून हे आपलं पास झालेलं आहे. उरलं काय? आय लुक आउट. आणि इथं आहे एव्हरीवन काय आहे? इनडेफिनेट प्रोनाउन आहे. काय आहे? इनडेफिनेट प्रोनाउन आहे. आणि इनडेफिनेट प्रोनाउन याच्यानंतर जो वर्ब येतो, हा वर्ब 100% कसा असतो? तर सिंग्युलर असतो. पण इथं कसा दिलेला आहे? हा प्लुरल आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. त्यामुळेच पर्याय ए जिथं आहे ते उत्तर आहे, ते 3 नंबर मध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे तो आपलं काय झालेला आहे? इथं उत्तर झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. चला प्रश्न आहे, which one of the following words spells correctly? Miscellaneous. तर इथं मिसलेनियस नाही. MISCE हे इथपर्यंत बरोबर आहे, डबल एल पर्यंत. त्याच्यानंतर ए पाहिजे, तिथं ई दिलेलं आहे म्हणून हे चुकलं. हे तर असू शकत नाही. 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. या नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? नेक्स्ट प्रश्न आहे, आय होप टू बी डॉक्टर. डॉक्टर कोणतं नाउन आहे? कॉमन नाउन आहे. कसं आहे? सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर कॉमन नाउनच्या अगोदर काय वापरतात? आर्टिकल ए किंवा ॲन. द वापरणार नाहीत, नन ऑफ द येणार नाही. ॲन कोणापुढे? ज्या सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या पहिल्या अक्षराचा उच्चार हा वॉवेल साऊंड सारखा असतो, त्याच्या अगोदर ॲन. आणि कॉन्सनंट साऊंड सारखा असतो तर त्याच्या अगोदर ए, म्हणून इथं ए येणार आहे, ठीक आहे. ए का? कारण याचा साऊंड जो आहे तो कॉन्सनंट सारखा आहे, आर्टिफिशियल आहे. नेक्स्ट प्रश्नावरती वळूया. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह गिवन बिलो. बार्ली, व्हीट अँड राईस आर सीरियल्स. एकापेक्षा अधिक सब्जेक्ट आहे. 20 माइल्स इज, ते इज येणार आहे. आर इज कुठे दिलेला आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये, म्हणून हे काय आहे? आपलं उत्तर आहे. लक्षात घ्या, महत्वाचं आहे हे जे बोलतोय, ठीक आहे. बघा, टाइम टाइम
सम, अमाउंट, डिस्टन्स, क्वांटिटी, ऍज अ होल ज्या वेळेला दाखवल्या जाते, एक युनिट म्हणून ज्या वेळेला दाखवलं जातं त्यावेळेला त्याला सिंग्युलर कन्सिडर केला जातं, त्याच्यानंतर सिंग्युलर व्हर्ब वापरला जातो. 20 माइल्स हे काय म्हणून वापरलेला आहे, डिस्टन्स म्हणून वापरलेला आहे. त्यामुळे जो व्हर्ब आहे ऍक्च्युअली हा माइल्स साठी नाही तर डिस्टन्स साठी आहे. आणि डिस्टन्स साठी कोणता व्हर्ब येतो, डिस्टन्स कसा आहे सिंग्युलर म्हणून तिथे सिंग्युलर व्हर्ब आलेला आहे. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. हे कंडिशनल क्लॉजेस आहे. इथं कॅन आहे, मग मी काय सांगितलं, मेन क्लॉज मध्ये विल असेल, कॅन असेल, शाल असेल. तर कंडिशनल क्लॉज मध्ये याच्या अगोदर येणाऱ्या कंडिशनल क्लॉज मध्ये काय पाहिजे, तर आपल्याला याच्या अगोदर येणाऱ्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे. कोणता पाहिजे, सिंपल प्रेझेंट. कुठं दिलेला आहे सिंपल प्रेझेंट, पहिल्यांदा यू लर्न, लर्न हा V2 आहे, हा सिंपल प्रेझेंट नाही. आता होतोय आपला सिंपल पास्ट होतो. हे उत्तर असेल का, नाही. यू हॅव लर्न, हॅड लर्न, लर्न आता इथं V3 झालेला आहे, हा दाखवेल आपल्याला परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आणि इफ यू लर्न बुक हे येणार नाही. हे का, कारण हा परफेक्ट आणि हॅड पास्ट दाखवते, हे झालं पास्ट परफेक्ट टेन्स. तिसरा इफ यू लर्न हे झालेला आहे V1 आणि हा कोणता टेन्स दाखवतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हे येईल, हे वाक्य बसू शकते. पण दुसरा पार्ट बघायचा आहे, इथं आहे का, नाही. हॅड लर्न अगेन हे कोणता दाखवते, हॅड लर्न म्हटलं की पास्ट परफेक्ट टेन्स आणि पहिल्याच्या पास्ट परफेक्ट येऊ शकत नाही. हे नाही, हे नाही, उरतं काय 3 नंबर. बघा इथं हॅड लर्न दिलेला आहे, इथं पुढे हॅव दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तर काही जे माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांना हे कळणार नाही मी काय बोलतो. त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा, आजपर्यंत जेही व्हिडिओज मी बनवले आहेत त्यामध्ये कंडिशनल क्लॉज मध्ये मी फार डिटेल मध्ये ऑलरेडी बोललेलो आहे की कंडिशनल क्लॉज मध्ये कॅन असेल, मेन क्लॉज मध्ये जर कॅन असेल तर याच्या अगोदर कॅनच नाही. म्हणजे इथं विल सुद्धा असू शकतो, इथं शाल सुद्धा असू शकतो. जर समजा मेन क्लॉज मध्ये कॅन, विल, शाल अशा प्रकारचे एक्सप्रेशन असतील आणि त्याच्या अगोदर कुठला कंडिशनल क्लॉज आलेला असेल तर तो सिंपल प्रेझेंट मध्ये लिहायचा हा रूल आहे. जर मेन क्लॉज मध्ये कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव असेल आणि त्याच्या अगोदर जर कंडिशनल क्लॉज आला असेल तर तो पास्ट परफेक्ट मध्ये लिहायला पाहिजे. हा ग्रामरचा रूल आहे आणि तेच आपण इथं केलेलं आहे. इथं V1 ला सिंपल प्रेझेंट दाखवलं, हॅड लर्न आपल्याला काय दाखवलेलं आहे, पास्ट परफेक्ट दाखवलेलं आहे. एवढं आपल्याला लक्षात येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं काय होतंय, उत्तर होतंय लक्षात काय आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द सेंटेन्स अबव इज. काय कंडिशन आहे, if he works satisfactorily he will be promoted. Improbable condition, impossible condition, probable condition, imaginary condition, ह्या प्रकारचं वाक्य तुम्हाला 2022 चा जो पेपर अनालिसिस मी घेतलेला आहे यावर्षी 7 मे ला कंडक्ट करण्यात आला होता, त्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन मी फार व्यवस्थित दिलेलं आपल्याला आढळेल. तरी सुद्धा हे एक्सप्लेनेशन मी परत एकदा देतोय, बघा लक्षात घ्या. हे जे सेंटेन्स आहे, अगेन तुम्ही म्हणाल सर लेखकाचीच नाव सांगतात पुस्तकाची, पालन सुरी सरांचं पुस्तक आहे, याच्यामध्ये एक चॅप्टर आहे कंडिशनल क्लॉजेस. 2022 ला जे विचारलेलं आहे ते सुद्धा याच पुस्तकातलं आहे आणि हे जो 2017 चा आहे त्यातलं जसंच्या तसं त्या पुस्तकातून घेतलेले वाक्य आहे. इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. कुठला आहे, प्रोबेबल कंडिशन आहे, इम्पॉसिबल आहे, इमॅजिनरी कंडिशन आहे, इम्प्रोबेबल कंडिशन आहे, कोणतं आहे हे वाक्य जे आहे हे प्रोबेबल कंडिशनचं आहे. कशाचं आहे, प्रोबेबल कंडिशन आहे. त्यानं काम केलं तर तो प्रमोट होईल, प्रोबेबल कंडिशन आहे. त्यामुळे इथं इम्पॉसिबल, इमॅजिनरी कंडिशन म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. म्हणजेच काय, सब्जेक्टिव्ह मूड. त्याच्या आधी ऑलरेडी मी बोललेलो आहे याच्यात, जे इरॅशनल गोष्टी म्हणजे 2019 च्या पेपर मध्ये सुद्धा मी याच्याबद्दल
डिस्कस केलेला आहे. 2020 च्या पेपर मध्ये सुद्धा सब्जेक्टिव्ह मूड बद्दल बोललेला आहे. 2022 च्या पेपर मध्ये सुद्धा मी सब्जेक्टिव्ह मूड बद्दल बोललेलो आहे. इम्प्रॉबेबल तर होणारच नाही, अशक्य नाही, शक्य गोष्ट आहे. म्हणून प्रोबेबल कंडिशन पर्याय 3 याचं काय असणार आहे, तर असणार आहे. पुढे लास्ट प्रश्नाकडे. लास्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द नाउन क्लॉज और क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. वी डिसाइडेड दॅट वी वुड बाय द हाऊस. नाउन क्लॉज सांगितला. नाउन क्लॉज म्हणजे काय, तर मेन क्लॉज मधील एक लक्षात घ्या, मेन वर्बला व्हॉटने प्रश्न विचारायचा. मेन वर्ब जो असतो ना त्याला व्हॉटने प्रश्न विचारा, उत्तरात जर क्लॉज येत असेल तर तो नाउन क्लॉज असतो. ठीक आहे. याचं जर आन्सर क्लॉज आलं तर कोणता क्लॉज असतो, तर हा नाउन क्लॉज असतो. एवढं लक्षात नाउन क्लॉज असतो. मग आता विचारूया, व्हॉट डिड वी डिसाइड, काय डिसाइड केलं आपण, दॅट वी वुड बाय द हाऊस, की आपण घर बांधू, आपला घर विकत घेऊ. मग याचा आन्सर आलेला आहे, व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर दॅट वी वुड बाय द हाऊस, हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे हा नाउन क्लॉज काय आहे, नाउन क्लॉज आहे. नेक्स्ट, माय थिअरी इज दॅट ही फॉर्ज्ड द डॉक्युमेंट. मग आता इथं याला व्हॉट इज माय थिअरी, माझी थिअरी काय आहे, दॅट ही फॉर्ज्ड द विल. मग अगेन अख्खा क्लॉज व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर उत्तरात येते, पण हा सुद्धा नाउन क्लॉज आहे. पुढचं काय, वी कॅनॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर ऑल हू मे कम. व्हॉट वी कॅनॉट प्रोव्हाइड टू ऑल, त्याचं उत्तर फक्त सीट्स येते. हू मे कम हे येत नाही, त्यामुळे हा नाउन क्लॉज नाही. फक्त ए आणि बी मध्ये नाउन क्लॉज दिसतोय, म्हणून जिथं जिथं ए बी असेल ते आपलं उत्तर, आणि ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अनालिसिस होता 2017 मध्ये जो राज्यसेवेचा पेपर कंडक्ट करण्यात आलेला आहे. त्या पेपरचा काही प्रश्नांचा अनालिसिस, म्हणजे इथं जवळपास मी अर्ध्या प्रश्नांचा अनालिसिस घेतलेला आहे. बाकी उर्वरित प्रश्नांचा अनालिसिस मी उद्याच्या लेक्चर मध्ये टाकेल. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना सबस्क्राईब करा. इथं बेल आयकन दिलेली आहे, त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ ज्या वेळेला मी तयार करतो आणि युट्यूबला अपलोड करतो त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरवरती मिळेल. त्याचबरोबर आपलं एक इंग्लिश पॉइंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा जॉईन करा. त्याच्यावरही बऱ्याचशा अपडेट्स मी टाकत असतो. आणि त्याचबरोबर माय करिअर अकॅडमी नावाचं माझं ऍप्लिकेशन सुद्धा आहे. आपलं एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनवर आपण बऱ्याचशा नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. टेस्ट वगैरे, फ्री टेस्ट वगैरे दिलेली आहे. तर तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या सुविधांचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. आणि काही अडचण असल्यास माझा नंबर दिलेला आहे, मला कॉल करू शकता, तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.